विविध लोककला संस्कृतीचे जतन व्हावे याकरिता सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारतर्फे एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेतून भारतीय लोक उत्सव 2019 चे आयोजन करण्यात आले। मद्रास येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रीय स्तरावर नालंदा लोककला मंच, दौडी पार, भंडारा या मंचाने महाराष्ट्राची लोककला, मराठमोळी लावणी व कोळी नृत्याचे सादरीकरण करून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले। या लोक उत्सवात महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, मणिपूर, राजस्थान, ओरिसा, हरियाणा, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी सहभाग घेतला होता। महाराष्ट्रातील विविध लोककला, मराठमोळी लावणी व कोळी नृत्याचे सादरीकरण करून रसिकांना मनसोक्त आनंद यामध्ये लुटता आला। अशा प्रकारचे भंडारा जिल्ह्यातील दौडी पार येथील नालंदा लोककला मंच सांस्कृतिक वारसा जपत आहे। या कार्यक्रमास नालंदा लोककला मंचाचे सुशील खांडेकर यांच्यासह 15 कलावंतांनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला होता। त्याबद्दल जिल्ह्यातील नागरिकांनी नालंदा लोककला मंचाच्या कलाकारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहे। मी सुशील खांडेकर, नालंदा लोककला मंच। आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोपपावत चाललेली जी लोककला आहे, लावणी, कोळी नृत्य, भारूड, गोंधळ, जोगवा अशा अनेक लोककलांना आम्ही राष्ट्रीय स्तरावर यांचं सादरीकरण करत असतो। सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून भारताच्या विविध राज्यांमध्ये असे समारोह होत असतात। त्या सांस्कृतिक समारोहामध्ये आम्ही आपल्या महाराष्ट्राची लोककला सादर करून अख्ख्या देशाला आपल्या लोककलेबद्दलची माहिती आम्ही देत असतो। हा उपक्रम भारत सरकारतर्फे होत असतो। आम्ही त्यांचे फार ऋणी आहोत, आभारी आहोत। भारतातील राजस्थान, चंदीगड, पंजाब, दिल्ली, हरियाणा, आसाम, हिमाचल प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये आमचे कार्यक्रम झालेले आहेत।
आणि हे सगळे कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून होत असतात. वाघमारे नालंदा लोककला मंचाची सक्रिय कलावंत आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय लोक उत्सव चेन्नई या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे लोककला, लावणी आणि कोळी नृत्याचे सादरीकरण करून आले आहोत. विदर्भ न्यूजकरिता भंडारावरून प्रवीण भोंडे.